दप्तराची कहाणी ही कविता लिहिता लिहिता मला अजून एक कविता लिहावीशी वाटली, जिचं नाव आहे मी दप्तर. मी दप्तर. शाळा आहे विद्येचे घर, तिथे जन्मलो मी दप्तर. पिशवी आद्य रूप माझे, कधी हाती कधी खांद्यावर. पाटी सवे ओळख माझी, म्हणून पाटी दप्तर नाव असे. अंकलिपी पुस्तक खडू, पेन्सिल माझ्या कुशीत वसे. इवल्याशा नाजूक हातात धावताना डोलत गेले. कधी पडले धुळीत माखले, तरी उदरी ज्ञान मी जपले. जसा काळ सरे पुढे पुढे, तसा अभ्यास भार वाढे. पिशवी लांब आयताकार, हात सोडून पाठीवर आरुढे. साध्या कापडी देहावर पावसाची धार झिरपे. छत्री असूनही पुस्तक वही, मज उदरी ही भिजते. झाले बहिरंग मेन कापडी, जलरोधुनी वाढली शान. अजूनी एक वार बदलले रूप, दप्तर पेटी होऊनी वाढला मान. नवनवी आली माझी रूपे, आतील भारन तोल सोसावा. चाके पट्टे वाढले कप्पे, उद्देश विद्याभार सोपा व्हावा. वर्ग बदलले काळ बदलला, रूप बदलले कित्येकदा. तरी दप्तर हेच नाव माझे, सर्वमुखी असे सदा न कदा. तरी दप्तर हेच नाव माझे, सर्वमुखी असे सदा न कदा. सर्वात प्रथम मुख्याध्यापिका आणि त्यांच्या सहशिक्षिका या दोघांना मी वंदन करतो, कारण गुरुजनांना पहिलं वंदन करायला लागतं का नाही? तुम्ही करता का? पहिलं किती मोठे झालो आपण तरी गुरु हा गुरुच असतो. त्या गुरुला पहिलं वंदन करायचं. तुमच्या पालकांनी तुम्हाला काय करण्यासाठी पाठवतात इथे? कशासाठी? अभ्यास. आपल्या आईवडिलांनी खूप कष्ट केलेले असतात, बरोबर आहे का नाही? तुमचे आईवडील किती सकाळी उठतात, लवकर तुम्हाला जेवण करून ठेवतात आणि मग ते स्वतःचं काम करायला जातात. काम कोणासाठी करतात ते? तुमच्यासाठी, आहे का नाही? की आमच्या मुलांना जेवण चांगलं मिळालं पाहिजे, कपडे चांगले मिळाले पाहिजे, अभ्यासाला शाळा चांगली मिळाली पाहिजे, म्हणून त्यांना पैसे कमवायचे असतात. मग ते मेहनत करत असतात. मग ते मेहनत करत असताना आपण त्यांनी केलेल्या मेहनतीवर मजा मारायची असते का अभ्यास करायचा असतो? बरोबर आहे ना? त्यांनी केलेली मेहनत ही आपल्यासाठी असते आणि आपल्यासाठी जे मेहनत करतात त्यांना आपण काही देऊ शकत नाही, परंतु त्यांना आपण आपल्या अभ्यासाने आणि आपल्या चांगल्या वर्तनाने त्यांचा मुलगा किंवा मुलगी शाळेत चांगली शिकून मोठी झाली, डॉक्टर झाली, इंजिनियर झाली, पायलट झाली किंवा कॅप्टन झाली किंवा IAS झाली, IPS झाली, तर त्यांना किती आनंद होईल का नाही आनंद? आणि तुमच्या गावामध्ये पण म्हणतील का नाही, हा अमुक अमुक डॉक्टर झाला, ही अमुक अमुक पायलट झाली, IAS झाली, IPS झाली, असं म्हणणार का नाही? मग हे करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं? अभ्यास आहे, पण मेहनत करावी लागते. काय करावी लागते? मेहनत. जो मेहनत करतो, अभ्यास करतो, त्यालाच विद्या प्राप्त होते. उठल्या सगळ्यात पहिलं काय करायचं? पहिलं वरच्या आकाशाला नमस्कार करायचं, खालच्या धरतीला नमस्कार करायचा. ही धरती आपल्याला काय देते? काय देते? अन्न देते का नाही? आकाश छत देतं, ऊन वारा पाऊस देतं, आहे का नाही? म्हणून हे पंचतत्व आहेत, म्हणजे हवा, पाणी, वायू आणि धरती, आकाश, सूर्य, या सगळ्यांना एक नमस्कार करायचा असतो. म्हणून एकदा आकाशाकडे बघायचं आणि एकदा धरतीकडे बघायचं. त्या दोघांना नमस्कार करून अंथरुणातून उठायचं आणि मग कोणाकडे जायचं? आई बाबा जिथे असतील तिकडे जायचं आणि तिथे त्यांच्या एकदा पाया पडायचं. काय करायचं? पाया पडायचं आणि म्हणायचं, आई मला चांगला आशीर्वाद दे, मला शाळेत जाऊन मोठं व्हायचं आहे, शिकायचं आहे, बाबा मला अभ्यास करायचा आहे, मला आशीर्वाद द्या. करणार का उद्यापासून?
शाळेमध्ये कसे आदर करता, शिक्षकांचा आदर करता का नाही? मग घरामध्ये कोणाचा आदर केला पाहिजे? आईवडिलांचा, मोठ्या आजोबांचा, आजीचा, आपले दादा, भाऊ, काका, मामा सगळ्यांचा आदर करायचा. समजलं? जो आदराने वागतो त्याला देव देतो, जो घमंडीने वागतो त्याला देव काही देत नाही. समजलं? चाल, तिथे जाऊन तिकडे तोंड करून उभं राहायचं. वेलकम. दुसरी वाली आहे, दुसरी वाली. म्हणजे फोटो काढून घेऊ पहिले दुसरीचा. इकडे इकडे.